नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। लिपिक पदासाठी परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 12,000 ते 45,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। एकूण या ठिकाणी 40 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बारामती सहकारी बँक लिमिटेड यांच्यासाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। एकूण 40 जागांच्या भरतीसाठी या ठिकाणी वॅकन्सी नोटिफिकेशन या ठिकाणी निघालेलं आहे। लिपिक पदासाठी वॅकन्सी या ठिकाणी आहे। वय जे आहे तुमचं 23 ते 35 वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 27 फेब्रुवारी 2024ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर जर असाल, सोबत MSc किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ कॉम्प्युटर्सच्या संदर्भातील तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 3 मार्च 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 17 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। निवड जी आहे तुमची लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी फीज पेमेंट जे आहे 885 रुपये GST सहित या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर आपल्याकडे वर्तमानपत्रामध्ये दिलेले जाहिरातीची कॉपी देखील या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी लिपिक पदासाठी 40 वॅकन्सी आहे। त्यानंतर वयमर्यादा तुम्हाला 23 ते 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी असणार आहे। कनिष्ठ अधिकारी या पदासाठी देखील 10 जागांसाठी वॅकन्सी आहे। या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल, सोबत MSc कोर्स तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25 ते 45 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर माहिती व सांख्यिकी अधिकारी या पदासाठी देखील या ठिकाणी वॅकन्सी आहे। कोणत्याही शाखेचे पदवीधर तुम्ही असाल, सोबत CA LLB आर्टिकलशिप पूर्ण तुम्ही केलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 4 ते 5 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 3 ते 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी देखील 2 जागा आहे। कॉम्प्युटर ग्रॅज्युएट तुम्ही असाल, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशनचा 3 ते 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर व्यवस्थापक वित्तसाठी या ठिकाणी 1 जागा या ठिकाणी आहे आणि व्यवस्थापक प्रशासनासाठी देखील 1 जागा आहे। व्यवस्थापक वसुलीसाठी देखील या ठिकाणी 1 जागा या ठिकाणी आहे। या तीनही पदांसाठी तुम्ही पदवीधर असाल, द्विपदवीधर असाल, MBA तुमचं झालेलं असेल, CA LLB झालेलं असेल, आर्टिकलशिप पूर्ण तुम्ही केलेले असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 7 ते 8 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 40 ते 50 वर्षाची वयमर्यादा या पदासाठी या ठिकाणी आहे। त्यानंतर मुख्य जोखीम अधिकारी या पदासाठी या ठिकाणी 1 जागा या ठिकाणी आहे। कोणत्या शाखेचे पदवीधर तुम्ही असाल किंवा द्विपदवीधर असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 4 ते 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी देखील लागेल। 35 ते 45 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। या सर्व पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो, नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।